नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। दोन मित्रांमधील किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्यात दगडाने वार करत त्याची निर्गुण हत्या केली। विशेष म्हणजे मृत आणि आरोपी दोघेही मानसिक आजारी असल्याची माहिती समोर आली आहे। मृत तरुणाचे नाव दीपक चंद्रलेख असे असून आरोपीचे नाव अमोल लक्ष्मण वाघमारे आहे। दोघेही अनेक दिवसापासून एकत्र फिरत होते आणि त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे। काल रात्री दोघांनी आरोपी अमोलच्या घरी एकत्र जेवण केले। जेवणानंतर ते घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले। मात्र रात्री उशिरा दोघांमध्ये अचानक वाद झाला। वाद इतका वाढला की आरोपी अमोलने संतापाच्या भरात दीपकच्या डोक्यावर दगडाने सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की दीपकचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे डीबी पथक आणि ग्रेट मार्शल घटनास्थळी दाखल झाले। आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसतानाही पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। अखेर अवघ्या 1 ते 1.5 तासाच्या आत आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहे। आज सकाळी माहिती मिळाली की मृतक दीपक चंद्रलेख याचा आरोपी अमोल वाघमारे यांनी आरोपीच्या घरी राहते घरी टेरेसवर दगडाने त्याच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून खून केला आहे। त्या माहितीवरून आम्ही स्पॉटला गेलो होतो। स्पॉट हा आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे याचा आहे। याचे घरचे याला घरी बहीण आहे। याची बहीण सांगते की तो वेडसर आहे आणि त्याचा उपचार सुरू आहे। त्यानंतर आम्ही मृतकबद्दल माहिती घेतली असता मृतक दीपक चंद्रलेख याचे वडीलसुद्धा सांगतात की तो सुद्धा वेडसर असून त्याचासुद्धा उपचार सुरू आहे। हे दोघेही एकमेकांसोबत फिरतात नेहमी। यांना दोघांना लोकांनी बघितलेलं आहे सोबत। कालसुद्धा रात्री यांना दोघांना काही लोकांनी बघितलेलं आहे। त्यानंतर हे दोघे घरी गेले आरोपीच्या घरी आणि जेवण केल्यानंतर हे वर झोपायला गेले टेरेसवर आणि टेरेसवर त्यांच्यात आपसात वाद होऊन आरोपी अमोल वाघमारे याने दीपक चंद्रलेख याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केलेला आहे। मैत्रीचे नाते विश्वासाचे मानले जातात, मात्र नागपुरातील या घटनेने हेच नाते रक्तरंजित झाल्याचे समोर आले आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।